उत्सव 2024 सर्वांसाठी सर्व काही हे ब्रीदवाक्य घेऊन डोंबिवली जिमखान्याचा उत्सव गेली 27 वर्ष डोंबिवलीकरांना एक आनंदाची पर्वणी देत असतो। गेली 27 वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू असून ह्या उत्सवमध्ये व्यापाऱ्यांसाठी आपण एक बाजारपेठ निर्माण करून देतो। तसंच नवीन जे काय स्टार्टअप आहेत त्यांना सुद्धा एक बाजारपेठ मिळवून देण्याचं काम हे उत्सव करत असतो। तसंच एक सामाजिक बांधिलकीची जाणीव घेऊन आपण काही स्टॉल्स जे अस्तित्व किंवा जे NGOज आहेत त्यांना आपण अल्प दरात उपलब्ध करून देत असतो। तसंच एक सांस्कृतिक नगरी आणि त्यात कलाकारांना एक व्यासपीठ आपण इथे उपलब्ध करून देत असतो, जेणेकरून त्यांच्या कला या उत्सवामध्ये सादर होतात आणि डोंबिवलीकरांची सांस्कृतिक भूक सुद्धा भागवण्याचं काम उत्सव करत असतो। क्रीडेबरोबरच या जिमखान्याने एक वेगळेपण या शहरात निर्माण केलेलं आहे, जेणेकरून कल्याण डोंबिवलीकरांना उत्सवची एक वेगळी ओळख आपण निर्माण करू शकलो आणि क्रीडेबरोबरच आपण सांस्कृतिक बांधिलकी सुद्धा जपायचा प्रयत्न करतो इथे। तर या उत्सवाला सगळ्यांनी याचा आनंद लुटा आणि जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीला घेऊन ही आनंदाची पर्वणी उपभोगा असं आव्हान मी ह्या खेळाडू घडवणं हे काही सोपं काम नाही, कळलं का? कारण का 5-6 वर्षापासून पालक आपल्या पाल्यांना जिमखान्यात घेऊन येत असतात आणि जलतरणाबरोबरच आता आपण क्रिकेट अकॅडमी सुरू केलेली आहे। प्रत्येक खेळात आपण अकॅडमी सुरू केलेली आहे। तसंच बॅडमिंटन आहे, लॉन टेनिस आहे, टेबल टेनिस आहे, आर्चरी आपण सुरू केलेली आहे। तसंच शूटिंगचं आता आपण सुरू करायचा आपला मानस आहे। तसंच म्हणजे आता साऊथमध्ये आपण जर का बघितलं तर त्या स्पोर्ट्स स्कूल आहेत, म्हणजे निवासी स्पोर्ट्स स्कूलची जी संकल्पना आहे ही संकल्पना पुढे नेण्याचं काम आपण पुढच्या काळात करणार आहोत, जेणेकरून इथे खेळाडू निवास करतीलच, त्याच्याबरोबर स्कूलिंग त्यांचं इथे असणार आहे। त्याचबरोबर सगळे खेळ त्यांना इथे खेळायला मिळणार आहे, त्यातून त्यांचं टॅलेंट हंट सुद्धा केलं जाणार आहे की कुठला मुलगा कुठल्या खेळात प्रावीण्य मिळवू शकतो आणि राष्ट्रीय स्तरावर तो चमकू शकतो। तर तसं करण्याचं काम डोंबिवली जिमखान्याने पुढच्या काळात ठेवलेलं आहे आणि त्याला सगळ्यांची साथ लाभणार आहे। तर हे सगळं आम्ही पुढे नेतोय आणि डोंबिवलीतून जास्तीत जास्त राष्ट्रीय स्तरावरचे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण करण्याचं काम पुढच्या काळात करू। महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्री समीर कर्वे साहेब इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आमदार आपले श्री मोरे साहेब हे सुद्धा अधिवेशनात जिमखाना आणि आजच्या या उत्सवच्या कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप भोईर यांना फाउंडेशन, त्याचसोबत डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, पीतांबरी ह्या सर्व प्रायोजकांनी आजचा हा उत्सव